नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने आपण गणित सेतू अभ्यासक्रम या अभ्यासक्रमामधला पहिला घटक पाहणार आहोत, कोन दुभाजक. कोन दुभाजक म्हणजे अँगल बायसेक्टर. आपण सर्वप्रथम एक कृती करून पाहणार आहोत. तर माझ्याकडे हा एक त्रिकोण आहे कागदाचा. तर हा एक कोन आहे या ठिकाणचा. या कोनाचा मला कोन दुभाजक काढायचा आहे. त्यासाठी मी काय केलं की त्याच्या दोन्ही बाजू आहेत या कोनाच्या, कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजू, या दोन बाजूंमुळे हा कोन तयार होतो. तर या कोनाचा मला कोन दुभाजक काढायचा, अँगल बायसेक्टर काढायचा. तर मी काय केलं, याला याप्रमाणे दुमटलं की ह्या ज्या दोन्ही बाजू आहेत, मला दिसत असेल तर या ज्या दोन्ही बाजू आहेत, ह्या दोन्ही बाजू एकमेकांवरती तंतोतंत जुळतील याप्रमाणे ठेवतात. टू साइड्स आर कोइन्साइड विथ इच अदर. ह्या दोन्ही बाजू एकमेकांना तंतोतंत जुळतील याप्रमाणे ठेवल्या आणि एक अशी घडी. तर या ठिकाणी तुम्हाला एक रेष मिळालेली आहे. दोन त्या कोनाच्या बरोबर मध्यभागी एक रेष मिळालेली. जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की या रेषेमुळं या कोनाचे दोन सारखे भाग झाले. म्हणून या रेषेला, या किरणाला काय म्हणायचं, कोन दुभाजक, अँगल बायसेक्टर. म्हणजे अशी रेषा, असा किरण की जो या कोनाचे दोन सारखे भाग करतो, त्या किरणाला, त्या कोनाचा कोन दुभाजक, अँगल बायसेक्टर असं म्हणतात. ही जी रे आहे ती रे काय करते, या दोन अँगलचे इक्वल पार्ट मध्ये रूपांतर करते. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, अँगल बायसेक्टर. तर तुम्ही असा प्रयोग करून पाहू शकता. अजून आपण हे करू शकतो बघा, हा सुद्धा एक कोन आहे या ठिकाणचा. तर याचा आपण कोन दुभाजक काढायचा असेल तर काय करायचं, तर याच्या ज्या दोन्ही भुजा आहेत, कोनाला समाविष्ट करणाऱ्या दोन्ही भुजा, ज्याच्यामुळं तो कोन तयार होतो, त्या एकमेकांना असं जुळवायचं म्हणजे आपल्याला कोन दुभाजक मिळालं. तर हा काय मिळाला, या कोनाचा कोन दुभाजक मिळाला. तर आपण पाहतोय कोन दुभाजक, अँगल बायसेक्टर. तुम्हाला याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण कृती केलेली आहे. की असा आपण एक पेपर घेतला, त्या दोन्ही बाजूनी दुमटला आपण, तर आपल्याला हा जो किरण मिळतो त्याला आपण काय म्हणतो, कोन दुभाजक. तर त्या रेषेमुळे कोनाचे दोन समसमान भाग होतात का, तर आपण पाहिलं की याचे दोन समसमान भाग होतात, म्हणजे एस म्हणू आपण इथं. आता या ठिकाणी बघा, हा त्रिकोण दिलेला आहे आपण, त्रिकोण ABC, अँगल ABC. हा अँगल ABC चा रे BM हा काय, अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे in this figure ray BM is angle bisector. ह्या किरण BM मुळे किंवा रे BM मुळे आपल्याला काय होतात, ह्या कोन ABC चे दोन सारखे भाग मिळतात. म्हणजे अँगल ABM इज इक्वल टू अँगल CBM. Therefore, ray BM is called angle bisector. पुढचा भाग पाहायचा आपल्याला, रेषाखंडाचा लंब दुभाजक. एखाद्या रेषाखंडाचा लंब दुभाजक, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन.
की आपण समजा कोणतीही रेषा घेतली तर त्याचे आपण काय करतो, आपण त्याचे दोन सारखे भाग करतो आणि त्या दोन सारख्या भागाला काय, जो रेषाखंड किंवा जी रेषा एखाद्या रेषाखंडाचे दोन सारखे भाग करतो त्याला आपण दुभाजक असं म्हणतो. आणि लंब दुभाजक कशाला म्हणायचं, जर ती रेषा त्या रेषाखंडाला लंब पण असेल तर त्याला काय म्हणायचं, आपण लंब दुभाजक असं म्हणायचं. बघा ही एक रेषा दिलेली आहे आपल्याला, तर या रेषेचा आपल्याला लंब दुभाजक काढायचं, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं. लंब दुभाजक याचा अर्थ काय, की जो एखाद्या रेषेचे सारखे भाग करतो. जे समजा कोणाचा सारखा भाग करतो म्हणून कोन दुभाजक, रेषेचा सारखा भाग करतो म्हणून रेषेचा दुभाजक. तर या ठिकाणी या रेषेचे दोन सारखे भाग, म्हणजे या ठिकाणी आपण हा जो बिंदू आहे तो काय असेल, या रेषाखंडाचा हा काय मध्यबिंदू आहे. या मध्यबिंदूतून जाणारी आणि या रेषेला लंब असणारी रेषा त्याला आपण लंब दुभाजक असं म्हणतो. जर आपण दुमटलं तर या ठिकाणी बरोबर हा रेषा आणि ह्या काय होईल, लंब दुभाजक होईल. समजा आपण याच्या बरोबर मधली रेषा घेतली तर पहा या ठिकाणी हा रेषाखंड आणि त्याचा हा लंब दुभाजक हे दोन्ही एकमेकांना काय करतात, काटकोनामध्ये छेदतात. या ठिकाणी बरोबर 90 अंशाचा कोन. तर काय पाहत होतो आपण, रेषाखंडाचा लंब दुभाजक. तर याप्रमाणे आपण आता याप्रमाणे रेषा घेतल्या, रेषाखंड घेतला आपण PS, सेगमेंट PS घेतला आणि या ठिकाणी ह्याचं बरोबर आपण लंब दुभाजक काढला. आता याच्यामुळे सुद्धा या दिलेल्या रेषेचे काय होतात, दोन समसमान भाग होतात. तर तुम्ही एक करून पाहायचंय आणि या ठिकाणी समसमान भाग होतात का नाही ते या ठिकाणी द्यायचं. जर होत असेल तर येस म्हणा, नसेल होत समसमान भाग होतातच, म्हणजे नाही म्हणण्याचा प्रश्न येत नाही. आणि दुमटलेल्या ठिकाणी काढलेला रेषा ही आधीच्या रेषेला लंब आहे का, या ठिकाणी हे रेषेला लंब आहे का, कसं पाहणार, तर तुम्ही काय करणार, एक सेट स्क्वेअर घ्या, गुन्हे आणि तो गुन्हे या ठिकाणी लावून पाहा. तर तुमच्या लक्षात येईल की हा जो कोन आहे तो बरोबर 90 अंश मापाचा आहे. अजून आता आपण काय पाहिलं की हे जे दोन कोनाचा कोन दुभाजक, अँगल बायसेक्टर ऑफ एन अँगल आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेक, हे दोन भाग आपण पाहिले. आपल्याला काय करायचंय की कंपासचा उपयोग करून एखाद्या कोनाचा कोन दुभाजक कसा काढायचा हे पाहायचं आणि कंपासचा उपयोग करून एखाद्या रेषाखंडाचा लंब दुभाजक कसं काढायचा हे आपल्याला पाहायचं. त्यासाठी कंपासचं साहित्य आपल्याकडे असलं पाहिजे. Now we see how to draw angle bisector of an angle. First we draw an angle ABC. आपण असा एक कोन काढला, त्याला नाव देऊ आपण. नेम दिस अँगल अँगल A, vertex is B, अँगल ABC. याचा आपल्याला कोन दुभाजक काढायचा आहे, अँगल बायसेक्टर याचा आपल्याला काढायचा आहे.
म्हणजे असा एक किरण की ज्या किरणामुळे ह्या कोन एबीसी चे दोन सारखे भाग होतील. आपण काय करू शकतो, एक कोनमापक घेऊ शकतो. कोनमापकाच्या साहाय्याने हा कोन मोजू शकतो, त्याच्याबरोबर निम्म करता येईल आणि तिथून आपल्याला हा कोन दुभाजक काढता येईल. पण असं न करता आपण काय करणार आहोत, बाय युजिंग कंपास वी ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ अन अँगल एबीसी. काय करू आपण, हे कंपासचं पोलादी टोक आहे, हे कंपासचं पोलादी टोक आपण व्हर्टेक्स बी वरती ठेवू. बघा बरोबर बी या ठिकाणी आपण कंपासचं पोलादी टोक ठेवलंय. व्यवस्थित आपण ऍडजस्ट करून घेऊ. त्यानंतर त्याच्यातलं अंतर आपण तुम्हाला आवडेल एवढं अंतर घ्या, जास्तही कमी नको, जास्त म्हणजे जास्त पण नको. तर याप्रमाणे आपण त्यातलं अंतर ऍडजस्ट केलं आणि आपण ह्या दोन भुजांवरती, दोन साइड वरती दोन काय करायचे, आपल्याला कंस काढायचे. याप्रमाणे एक हे केलं. तुम्ही डायरेक्ट असं पण पूर्ण करू शकता किंवा या ठिकाणी मध्ये ह्याला जोडू सुद्धा शकता. एवढं काढून नंतर ह्याला परत उचलून थोडस पुढे घेऊन याप्रमाणे असंही करू शकता. त्यानंतर काय करायचंय, हे उचलून आपण हे जे आर्क आहे, आर्क एका भुजेला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होते त्या ठिकाणी ठेवू. कंपास मधलं अंतर आपण बदलायचंय, कमी किंवा तेवढं जरी ठेवलं तरी चालू शकतं. आणि या बाजूला एक आर्क काढला आहे, तसंच आपण उचलायचं ह्याला आणि दुसरी आर्क भुजेला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होते त्या ठिकाणी ठेवायचंय आणि याला एक आपण छेदणारा कंस काढायचा. आपलं एक कंपासचं काम झालेलं आहे, ह्याला आपण ठेवून दिलं. त्यानंतर एक पट्टी घ्यायची आणि ही पट्टी बरोबर आपण हा दोन्ही जे कोणाचा शिरोबिंदू आणि हा छेदणारा कंस त्याला बरोबर कोइन्साइड झाली पाहिजे. नंतर या ठिकाणाहून एक आपल्याला काय करायचे, रेषा काढायची. आपलं पट्टीचं काम झालंय. पट्टी आपण बाजूला काढली तर आपल्याला हा जो किरण मिळणार आहे त्याला नाव दिलं किरण बीडी. नाव रे बीडी इज अन अँगल बायसेक्टर ऑफ अन अँगल एबीसी. जर तुम्ही कोन मापक घेऊन जर मोजले कोन, तर हा जो कोन आहे तो 30 आणि हा 60. बघा 30 चे दोन सारखे भाग झालेले आहेत. म्हणजे ह्या किरणामुळं ह्या कोन एबीसी चे आपण काय केले, दोन सारखे भाग केले. मग अँगल बायसेक्टर कशाला म्हणायचे आपल्याला, इफ रे बीडी हा जो किरण बीडी आहे ज्या कोनाचे दोन सारखे भाग करत असेल, म्हणजे इफ angle ABD is equal to angle CBD, then ray BD is called angle bisector. त्यानंतर आपल्याला काढायचा आहे रेषेचा लंबदुभाजक, perpendicular bisector of a segment. रेषाखंडाचा लंबदुभाजक काढायचा. आपण पेपरच्या साहाय्याने आपण लंबदुभाजक कसा काढायचा हे पाहिलेलं आहे. आता आपण आकृती कशी काढायची पाहू. सुरुवातीला आपण एक सेगमेंट घेतला,
नावं देऊ त्याला आपण ए आणि बी. आता याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर याचं म्हणजे काय, तर परपेंडिक्युलर म्हणजे एखादी रेषा दुसऱ्या रेषेला जर 90 अंशामध्ये छेदत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, परपेंडिक्युलर. या ठिकाणी हा कोण 90 अंशाचा असला पाहिजे. आणि दुसरा भाग येतो याच्यामध्ये बायसेक्टर. बायसेक्टर म्हणजे दोन सारखे भाग करणे, या रेषाखंडाचे दोन सारखे भाग करणार. आणि ह्या दोन्ही मिळून काय म्हणतो आपण, परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर कसं आकृती काढायची आपण पाहू. कंपास घेऊ आपण. याचं कंपासचं पोलादी टोक आपण पॉइंट ए वरती ठेवलंय आणि याच्यामध्ये आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय. तर निम्म्यापेक्षा जास्त का अंतर घ्यायचंय, निम्म्यापेक्षा अंतर कमी घेऊन तुम्ही प्रयत्न करून पहा. आणि एक वरच्या बाजूला काय करायचं आपल्याला, कंस करायचा आणि त्याचप्रमाणे तळाच्या बाजूला एक कंस करायचा. आता ह्याच्यातला अंतर न बदलता कंपासचं पोलादी टोक आपण बी वरती ठेवू आणि याला छेदणारा कंस काढायचा. या ठिकाणी हा कंस व्यवस्थित छेदत नाहीये म्हणून परत काय करू आपण, कंपासचं पोलादी टोक ए वरती ठेवू आणि त्याला परत हा छेदणारा कंस काढू. कंपासचं काम झालं. आपण आता काय घ्यायचंय, पट्टी घ्यायची, रुलर. ठीक आहे. आणि रुलर या ठिकाणी रुलर लावून काय करणार आपण, हे दोन्ही जोडायचे. मी रेषेचा उपयोग करतो डायरेक्ट इथं. तर याप्रमाणे आपल्याला हा काय मिळेल, अँगल बायसेक्टर मिळेल. हा कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे इट बायसेक्ट सेगमेंट ए बी इन 90 डिग्री. हा ह्याला छेदतो, तो 90 अंशामध्ये छेदतो. हा जो ही जी रेषा आहे ती या सेगमेंट ए बी ला 90 अंशामध्ये छेदते. आणि दुसरं काय आहे की हा ए बी चे दोन सारखे भाग करतो. म्हणजे इथं आपल्याला एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. एम हा काय मिळेल, याचा मिड पॉइंट मिळेल म्हणजे मध्यबिंदूतून जाणारा आणि या रेषाखंडाला 90 अंशामध्ये छेदणार. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, परपेंडिक्युलर बायसेक्टर. याप्रमाणे तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं काढायचं हे तुम्हाला समजलं असेल. दोन रचना करायच्या तुम्हाला, कन्स्ट्रक्शन करायचे. पहिली काय रचना, ड्रॉ अ सेगमेंट ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर लांबीचा काय करायचा, रेषाखंड काढायचा आणि त्याचा लंब दुभाजक काढायचा. आणि अँड ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर. कसं काढणार आपण, याच्या अगोदरची आकृती पाहिली हे. याप्रमाणे आपण 5 सेमी लांबीचा एक रेषाखंड काढणार. तुम्हाला आवडतील ती नावं द्या, ए बी पी क्यू कोणतीही नावं द्या. आणि त्याचा याप्रमाणे काय करायचा, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. आणि दुसरी रचना काय करायची तुम्हाला, ड्रॉ अँगल, एक कोन काढायचा. किती मापाचा, ड्रॉ अँगल ऑफ मेजर 100 डिग्री. 100 अंश मापाचा कोन काढायचा आहे आणि बायसेक्ट इट. BIC बायसेक्ट इट. त्याला कोन दुभाजक काढायचं. तर याप्रमाणे तुम्ही कृती करायची आणि ती मला व्हॉट्सअप नंबरवरती 758808
73347 ह्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचं. कृती पाठवताना आपलं नाव यात लिहायचे म्हणजे माझ्या लक्षात येईल की कुणी पाठवलं.